बऱ्याच पालकांचं असं मत असतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. काही पालक आपली मतं सुद्धा लादत असतात किंवा बऱ्याच वेळेला आता जरी मुलाची इच्छा असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला लहानपणी माहीत नसतं, पहिल्यापासूनच जर त्याला आपण ट्रेनिंग या विषयाचं द्यायचं ठरवलं किंवा स्पर्धा परीक्षेकडे न्यायचं म्हटलं तर कशी तयारी करायला पाहिजे, कशा पद्धतीने लहानपणापासून त्याला त्या मार्गाला नेता येईल? त्याच्या आता कसं आहे की स्पर्धा परीक्षेमधून फक्त काही अधिकारी वगैरे होत आहेत असं नाही. वेगवेगळ्या ठिकाणचे जे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्या पद्धतीनं म्हणजे रिसर्च मध्ये असतील किंवा इतर बँकिंग क्षेत्र आहे, फायनान्स आहे, त्याच्यानंतर मेडिकल मध्ये रिसर्च आहे किंवा शेती क्षेत्रामध्ये रिसर्च आहे आणि नोकरी हा वेगळा भाग झाला. पण जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थ्याचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे तर मला असं वाटतं की रिसोर्स पर्सन म्हणून किंवा आपण म्हणतो ना रोल मॉडेल, तर त्या क्षेत्रातली आणि त्याच्यासाठी काय नेमकं आपण केलं पाहिजे. समजा आता स्पर्धा परीक्षा आपल्याला हे करायचं की चांगल्या एखाद्या तुम्हाला चांगल्या पदावरती जायचं आहे, काम करायचं आहे, तर मला असं वाटतं की जे अधिकारी त्या माध्यमातून गेलेले आहेत त्यांचे वारंवार भेटीगाठी घेणं, आपण स्वतः घेणं, आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाणं किंवा तशा प्रकारचे काही प्रोग्राम असतील तर तशा प्रकारचे अटेंड करणं जेणेकरून त्याला लहानपणापासून किंवा एक ठराविक वयापासून त्याला त्याची गोडी पण झाली पाहिजे आणि त्याला पण स्वतःला माहिती निर्माण म्हणजे करता आली पाहिजे. केवळ आपली इच्छा आहे आणि पाल्याला तसं करावं तर मला असं वाटतं की ते योग्य होणार नाही. परंतु ज्या क्षेत्राकडे त्याचा ओढा आहे आणि आपल्याला असं वाटतं की त्याला तेच करावं तर त्या क्षेत्रामध्ये जे चांगलं आहे ते त्याला मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्यांना भेटलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण नेमकं काय मटेरियल आपल्याला लागणार आहे तर ते आपण घेऊ शकतो का किंवा त्याचा सहवास असतो. आता समजा तसा की दोन व्यक्तीमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी किमान काही सहवास लागतो. तसं मानसशास्त्र सुद्धा काय म्हणतं की समजा आपली मातृभाषा मराठी आहे पण तुम्हाला इतर भाषा शिकायची असेल तर आपण त्या भाषेच्या सहवासात गेलं पाहिजे. तर सहवास हा महत्वाचा आहे. म्हणजे मला जर प्रेरणा पाहिजे आहे तर मला व्यक्ती किंवा घटना याच्यापासून ती मिळणार आहे आणि त्याच्या सहवासात मी कुठेतरी गेलं पाहिजे असा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. जे मुलांनी